नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. देशात लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची घोषणा करायला सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना निश्चित आहे. दोन्ही आघाडीने त्यांच्या उमेदवारांची घोषणा करायला सुरुवात केली आहे आणि नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. परंतु या 5 उमेदवारांमध्ये माढ्याचा उमेदवार नसल्यानं माढ्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स शरद पवारांनी कायम ठेवलाय. पाहूयात या बाबतीचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. माढा लोकसभा मतदारसंघ हा 2008 साली अस्तित्वात आला. या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस असे 4 आणि सातारा जिल्ह्यातील फलटण, माण असे एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ समाविष्ट आहेत. 2009च्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणाहून शरद पवार हे विजयी झाले होते. तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडून आले. त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपाकडून निवडून आले. पण 2024च्या माढा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानं त्यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील गटानं जोरदार विरोध केलाय. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये 2019 पासून वाद आहे. पाहूयात हा वाद नेमका काय आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. यावेळी मोहिते पाटील गटानं निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले होते. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून खासदार निंबाळकर यांना 1 लाखापेक्षा अधिक मते मिळाल्यामुळे निंबाळकर विजयी झाले. त्यानंतर मतदारसंघात विकास कामाचं श्रेय घेण्यावरून खासदार निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे गेल्या 6 महिन्यापासून मोहिते पाटील गटानं निवडणुकीची तयारी सुरू केली होती. माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून मोहिते पाटील गटाकडून मागणी करण्यात आली होती. मात्र भाजपाने याकडे दुर्लक्ष करून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मोहिते पाटील गटाकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात आली. उमेदवार बदलावा अशी मागणी करत मोहिते पाटील यांच्याकडून भाजपावर दबाव टाकण्यात आला होता. नुकतीच मोहिते पाटील गटानं अकलूज येथे बैठक घेतली. मात्र संबंधित विषयावर रामराजे निंबाळकर यांच्यासह अनेकांनी थेट भाष्य करणं टाळलं. माढा लोकसभा मतदारसंघाकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लक्ष केंद्रित केलं असून त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील किंवा बाबासाहेब देशमुख यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची हालचाल सुरू केली आहे. या अगोदर 2 वेळा माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. परंतु मागील निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाने विजय मिळवला होता. त्यामुळे आता पुन्हा हा मतदारसंघ आपल्याकडे ताब्यात घेण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केलेत. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.